त्यांचं काय स्टेटमेंट आहे बघा, त्यांचं काय अंदाज आहे बघा. त्यांचं म्हणणं असं आहे की जर का शपथविधी इतक्या तातडीनं घेतला नसता, त्यांचं म्हणणं आहे की भाजपाने दबाव तंत्र वापरून राष्ट्रवादीकडून, सुनेत्राताईंकडून हा शपथविधी करवून घेतला. त्याचं कारण त्यांनी काय स्पष्ट केलं बघा, की तुम्हाला माहिती आहे 7 तारखेला मला वाटते लगेच त्या निवडणुका होत्या, जिल्हा परिषदेच्या झेडपीच्या निवडणुका होत्या. मला वाटते आधी 5 तारखेला होत्या, मग ते 2 दिवस पुढे ढकलल्या त्या अजितदादा गेल्यामुळं. तर आता बघा 28 तारखेला अजितदादा गेले आणि दुःखाची लाट सर्वत्र पसरली. अशा वेळी या मतदारांच्या सहानुभूतीचा, अजितदादांच्या सहानुभूतीसाठी मतदारांनी राष्ट्रवादीला मतदान करू नये असं आपण स्पष्ट म्हणू शकतो. किंवा अजितदादा पवारांची चर्चा असल्यामुळे जिकडे तिकडे त्या रील्स व्हायरल होत होत्या, त्यांची भाषणं जुनी व्हायरल होत होती आणि नकळतच प्रचार करण्याची सुद्धा गरज नव्हती आणि प्रचार कोण करणार अशा परिस्थितीमध्ये. पण तरीही सहानुभूतीची लाट ही राष्ट्रवादीच्या बाजूने जाऊ नये, अर्थात अजित पवार गटाच्या बाजूने जाऊ नये, यामुळे ही तरकीब शोधून काढली आणि भाजपाने ही शपथविधी हा घडवून आणला सुनेत्राताई पवारांचा. त्यामुळे ती घाई त्यांनी केली. राज्यात सर्वत्र सहानुभूतीची लाट अजून जास्त पसरली असती. अर्थात सहानुभूतीमुळे काही सीट्स आल्याही देखील, राष्ट्रवादीला त्याचा फायदा झाला, परंतु ती लाट थोडी थोपवल्या गेली. ती लाट जर थोपवली नसती, शपथविधी झाला नसता, तर ती लाट थोपवल्या गेली नसती. म्हणून हा शपथविधी सुनेत्राताई पवारांचा घेण्यात आला असं सुषमाताई अंधारेंचं मत आहे.